तुम्ही देखील स्टोन चेन चिटकवताना जर ही चूक करत असाल तर प्लीज करू नका. आपण आज स्लीव्हजचं सांगते मी तुम्हाला. गळ्याला पूर्ण स्टोन चेन जी आहे तर ती लावली तरी पण चालते, परंतु स्लीव्हजला चालत नाही. स्लीव्हजला जर आपण इथं फिटिंगच्या साईडला जर इथपर्यंत स्टोन चेन लावली तर हात घासला जातो आणि त्यामुळे साडी खराब होते आणि साडीचे धागे धागे निघतात. ती साडी परत घालायच्या कामात राहत नाही, कारण की ही स्टोन चेन जी असते तिला थोडेसे टोक असतात. इथं तुम्ही बघू पण शकता. हिला अशा प्रकारे धारदार असे टोक असतात, त्यानं साडी खराब होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता तुम्ही, मी मण्यांची लाईन दिली आहे. मी इथं दोन्ही पण साईडला स्टोन चेनच्या 3 नंबरच्या मण्यांची लाईन दिली आहे. त्यामुळे मी इथं देखील 3 नंबरच्याच मण्यांची लाईन दिली आहे. तुम्ही दोन्ही साईडला शुगर बीटची लाईन दिली तर तुम्ही या स्टोन चेनच्या समोरानं पण शुगर बीटचीच लाईन द्यायची. मी इथं 3 नंबरचे मणी वापरलेत दोन्ही पण साईडनं. त्यामुळे मी इथं देखील 3 नंबरचेच मणी वापरलेले आहेत आणि इथं देखील 1.5 इंच तसंच केले. दोन्ही साईडला तसंच केले, जेणेकरून ब्लाऊज